इट कॅन मेक और ब्रेक युअर कंपनी. करेक्ट असे तर मी तुला एक दोन्ही एक्झाम्पल सांगतो ज्याच्यामुळं मार्केटिंगमुळे मेक झालंय आणि ज्याच्या मार्केटिंगमुळे ब्रेक झालंय. दोन्ही एक्झाम्पल सांगतो. लेट्स गो. सर्वात चांगलं एक्झाम्पल आहे ज्याची सक्सेसफुल मार्केटिंग आहे ती आहे कॅडबरीची. कॅडबरी मीन्स त्यांनी एक हे पण फॉरेन ब्रँड आहे. त्यांनी इंडियामध्ये आल्यावर त्यांनी एक सायकोलॉजी चेंज केली आपल्या इंडियन पीपल्सची. करेक्ट. नो चॉकलेट कॅडबरी. नो चॉकलेट कॅडबरी. नो स्वीट कॅडबरी. नो स्वीट कॅडबरी. ओके. मीन्स आता तुला सांगतो थोडं डिटेलमध्ये की ते जेव्हा आले होते ना ते फक्त चिल्ड्रन चॉकलेट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी होती. कारण की चॉकलेट चिल्ड्रन्सलाच आवडायचे. पण त्यांनी अशी मार्केटिंग केली म्हणजे त्यांनी चांगल्या ओकेजनवर म्हणजे आता दिवाळी झाला, दसरा झाला, बर्थडे झाला, त्यांनी तेव्हा फेस्टिवल्स धरले ना. त्या फेस्टिवल्समध्ये त्यांनी कॅडबरी ॲज अ रिप्लेसमेंट ऑफ स्वीट्स, जे की स्वीट आपल्या इंडियामध्ये शगुन म्हणजे जे शगुन म्हणतात की विदाऊट काहीतरी मिठा द्यायचं असतं काही नवीन फेस्टिवल्स वगैरेला. तर त्यांनी अशी मार्केटिंग केली, आज कुछ मिठा हो जाए. त्यांनी हे तर सर्वात फेमस टॅगलाईन आहे कॅडबरीची की आज कुछ मिठा हो जाए. त्याच्यामुळे म्हणजे काही पण झालं. आता मग झालं आपलं पॉडकास्ट ओके शूट झाला ना. चलो आता आज कुछ मिठा होता चाललेत कॅडबरी. दोस्ती तर असं आहे की म्हणजे त्यांनी एक सायकोलॉजी चेंज केली. म्हणजे त्यांनी एक जो इंडियन स्वीट होता त्याला रिप्लेसमेंट ॲज अ चॉकलेट त्यांनी असा मार्केटिंग केला. मी म्हणजे तुमच्या सिलेबसमध्ये पण पाहिलं की सायकोलॉजी मला सब्जेक्ट दिसला. हा सायकोलॉजी. हो बरोबर. सो हाऊ कॅन यू मॅनिप्युलेट द मार्केट नाही हाऊ कॅन यू मॅनिप्युलेट द ब्रेन ऑफ कस्टमर लाईक ह्युमनचं इमोशन कसं मॅनेज करायचं किंवा कसं समजून घ्यायचं. कारण की ते जे मी अगोदर सांगितलं की कॅडबरी जे एक चिल्ड्रन चॉकलेट कंपनी आली होती ती आज ओल्ड एज पर्यंत सर्व लोक खात आहेत. तो चॉकलेट खात आहेत आणि ॲज अ स्वीट खात आहेत. म्हणजे आपण बघतोय ना. आणि ते त्यांनी हे पण ते कसं अचीव्ह करू शकलेत ना. फेस्टिवलच्या टाइमला ना ते बघ कॅडबरी सेलिब्रेशन कॅडबरी सेलिब्रेशन करेक्ट त्याच्यामध्ये त्यांनी हे सर्व डेव्हलप केलेत ना. त्याच्यामुळे पण त्यांनी खूप राखीवर ना आठवलं. आता मी म्हणजे थोडंसं इंटरप्ट करतो. मी प्रबोधिनी ज्ञान प्रबोधिनी शाळेमध्ये शिकलोय. निगडीमध्ये आहे ती शाळा. सर आम्हाला आहे ना लाईक फ्रॉम 5th to 6th वगैरे तेव्हाच आम्हाला आहे ना एक उपक्रम असायचा आमच्या शाळेमध्ये, राखी विक्री उपक्रम. आम्हाला शाळा डायरेक्टली राखी आणून द्यायची आणि सेल करायला लावायचे. करेक्ट. नो प्रॉफिट काहीच नाही. त्या राख्या पण आहे ना जे की डिफरंट लेबल जे लोक आहेत किंवा मुलं आहेत लहान की त्यांनी बनवलेल्या असायच्या ते प्रॉफिटेबल म्हणजे त्यांना प्रॉफिट व्हावं म्हणून. बरोबर. सो ते आम्हाला द्यायचे डायरेक्टली आणि सेल करायला लावायचे. तुमच्या घरी आजूबाजूला कुठेही तुम्ही सेल करा. काही तुम्हाला स्ट्रॅटेजीज वापरायच्या आहेत, काही ऍडव्हर्टाइजमेंट करायची तर करा आणि सेल करा. असं आमचे 2-3 असायचे. फटाके विक्री वगैरे ते थोडंसं कमी झालं होतं. ओके. राखी विक्री मोठं चालायचं. आणि अगदीच लहान म्हणजे मग शाळेमध्ये 4थीला वगैरे भाजी विक्री डायरेक्ट मंडे म्हणजे तेव्हापासूनच लाईक माहिती नाही की त्यांना पण आपल्याला शिकवायचे की बाबा आता तेव्हा तर आकडेमोड शिकणं हे खूप चांगली ऍक्टिव्हिटी झालेली तुमच्या स्कूलमध्ये. तेच मला अजून पण ती कुठे पण असं वाटतं की अजून पण समजा कुठे बसलोय निगडी एरियामध्ये तर कोणीतरी राखीच्या सीझन मध्ये घेऊन येतं तर मी आवर्जून त्याच्याकडून राखी विकत घेतोच. तर बरोबर आपण पण सपोर्ट केलं पाहिजे. म्हणजे त्या उपक्रमाने पहिलं तर फिअर माझं गेलं बोलायचं. आता पण इथं बसलो जर ते नसतं झालं तर ते फिअर गेलंय आणि आता भीती नाही वाटत. आणि जेव्हा बोलायची भीती जाते ना तेव्हा माणूस कुठेही जगू शकतो, कुठं पण करू शकतो. सो ते मला एक आठवलं राखीवर कंटिन्यू करू. हा तर हे म्हणजे हे त्यांनी असं चांगलं ऍडव्हर्टाइजमेंट आणि मार्केटिंग कॅम्पेन चालवला ना तर ते एकदम त्यांनी प्रोडक्ट बनवलं बाय सेलिब्रेशन. त्याच्यामध्ये सगळे त्यांचे सेलिब्रेशन सर्व कंटेंट टाकले आणि आता चॉकलेट कोणी बोललं तर कॅडबरीज निघतो. कॅडबरीज कोणी नाही तसंच टूथपेस्ट नाही बोलत लोक काय म्हणतात कोलगेट ओनली कोलगेट. ब्रँडिंग आता थोडं गेलेलं आहे. आता थोडस झालेलं आहे म्हणणं. पण जे आता कोणी बिस्किट नाही म्हणत पार्लेजीच पार्लेजी फेवरेट असं खूप असे गोल्ड. दुसरं एक असं होतं की अमूल माचो जे हे मेन्स फेमस अंडरगार्मेंट कंपनी आहे त्यांना ते आज नो डाऊट ते चांगली कंपनी आहे
पण कुठेतरी आहे ना 1990s मध्ये त्यांनी 2-3 अशी ऍड कॅम्पेन रन केल्यात ना, त्याच्यामुळे ते कंपनी क्लोज व्हायच्या मुवमेंटवर आली होती. अच्छा. त्यांनी म्हणजे माहिती नाही. सेक्शुअल हॅरासमेंट सारखं त्यांनी त्यांच्या ऍड मधून, म्हणजे सेक्शुअल हॅरासमेंट नाही म्हणू शकत त्याला, त्यांनी इरोटिक वे मध्ये त्यांनी ऍडव्हर्टाइजमेंट केल्यात. म्हणजे तुम्ही जर अशा ऍडव्हर्टाइजमेंट केल्यात ना, तर तुमचं ब्रँड एवढा चांगला, म्हणजे 1990 पर्यंत ते एकदम, म्हणजे इंडियामध्ये सेक्स हा विषय हाताळणं किंवा न्यूडिटी हाताळणं खूप अवघड आहे. जाऊच नाही माणसं, जायचं असेल तर खूप स्मार्टली जावं. खूप स्मार्टली जावं. तर ते म्हणजे एवढी चांगली मेन्स अंडर गार्मेंट कंपनी होती ना, त्यांना डायरेक्ट डीप आलेलं, डायरेक्ट डीप, म्हणजे कंपनी सेल करायची. एक ऍड आहे, त्या ऍड मध्ये त्यांनी काहीतरी, म्हणजे एक हजबंड आहे, त्याची वाईफ आहे, ते काहीतरी बँक ऑफ द रिव्हर वर काहीतरी कपडे धुत आहेत, आणि त्याच्यामध्ये ते म्हणजे ते अंडरवेअर धुत होती त्याच्या हजबंडची, पण ते अशा वे मध्ये धुत होती, ते इरोटिक वे मध्ये धुत होती. म्हणजे कंपनीचा इंटेन्शन वेगळा होता तो ऍडचा, आणि लोकांनी इंटेन्शन वेगळा काढला. म्हणजे तुम्ही काय इंटेन्शननी ऍडव्हर्टाइजमेंट करता हे वेगळं आहे. आणि हे म्हणजे हे अमूल मॅचमध्ये नाही, दुसऱ्या पण काही पण हे कोणतं पण ऍडव्हर्टाइजमेंट म्हण, जर तुझं विजन काय आहे त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये, आणि पीपल काय विजन घेत आहेत, काय त्याच्यापासून आउटकम घेत आहेत, इंटरप्रेट काय होतंय ना, ते सर्व म्हणजे असं आहे. तर मग ते त्यांनी वापस चांगल्या ऍड रन केल्यात, तर वापस ते आज वापस म्हणजे सेलिंग चालू झालेलं. करेक्ट. म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट बद्दल, म्हणजे इंडियामध्ये तरी मला वाटतं की मी लहानपणापासून खूप ऍडव्हर्टाइजमेंट बघायचो, म्हणजे लाईक आता लागतातच तेवढ्या, आणि लाईक त्या पण ब्रेकडाऊन करायचो मी लहानपणापासून. काय माहिती, आवडायचं मला ते करायला. ते बघा ना, देश का नमक टाटा नमक, देश का नमक टाटा नमक, अरे खूप काय काय. अमूलने तर भाई ब्ल्यूज केलं डायरेक्ट. अमूलचं तर अशी भयंकर केस स्टडी आहे ना, अमूल एकदम खतरनाकच आहे. म्हणजे ते अमूल म्हणजे एक कंपनी नाहीये, ती इट्स असोसिएशन ऑफ फार्मर्स. म्हणजे ते एक स्वतःची कंपनी नाहीये, असोसिएशन आहे. तर त्यांनी म्हणजे काय होतं, चॅरिटेबल, व्हाईट रिव्होल्युशनच्या वेळेस खूप जास्त हे झालेलं, खूप जास्त मिल्क प्रोडक्ट झालेलं, तर मिल्क वेस्ट होत होता. तर मग त्यांनी ते मिल्क घेतलेलं आणि त्यांनी प्रोसेस करायला चालू केले. ते काय अमूल दूध पित आहे इंडिया, अमूल बटर. मग ते त्यांनी म्हणजे ते काय म्हणतात त्याला, डायरेक्ट झिंगल वाजते बाय डोक्यात, डायरेक्ट झिंगल, अमूल दूध इंडिया. नाही भाई, म्हणजे ब्रिलियंट रे. म्हणजे ते आता मगाशी आपण बोलतो सारेगमप, ते त्यांनी तर डायरेक्ट आहे ना, म्हणजे तो जी मराठीवर सारेगमप वाल्याचा अवधूत गुप्ते त्यांचा हे लागायचा, तर त्यांनी काय केलं, सारेगमप आयडिया सारेगमप. आणि अजून एक दुसरं आहे की अमूल आज पण ऍडव्हर्टाइजमेंट करतोय, आज पण काहीतरी, म्हणजे अमूल आज पण ऍडव्हर्टाइजमेंट कसं करतोय की काहीतरी इंडियामध्ये काही पण इव्हेंट हो, लोकसभाचं इलेक्शन हो, किंवा कोणी नॅशनल ऑलिम्पिक्स जितो, किंवा कोणी IPL जिंको, तो त्या रिलेटेड त्याची ऍडव्हर्टाइजमेंट करतो. करेक्ट. असं पोस्टर, बिलबोर्ड लागतात. आता आपलं निघालं ते अमूलचं म्हणून, त्याच्यामध्ये पण कळलं की बघा, म्हणजे गुड ऍडव्हर्टाइजमेंट किती हेल्प करू शकतो. खूप हेल्प करू शकतो. पण ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये बर्न होतो, पण ते पण मला कळलं पाहिजे किती पण ते असतो, ते सर्व रिटर्न पण तेवढंच.